आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षणाची माहिती नसलेल्या कोणालाही निरक्षर मानले जाऊ शकते. आमच्या पॉडकास्ट डीप डाईव्ह इनटू द डिजिटल वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. आमच्या पॉडकास्ट कॉन्व्हर्स आता ही मालिका चालवत आहे. पुरस्कार विजेत्या पुस्तक प्रोफेशनल कॉम्प्युटर लिटरेसी इन कन्नडमधील काही अंशांवर आधारित. येथे आम्ही तुम्हाला संगणकाच्या जगात मार्गदर्शन करतो, तुम्हाला समजणाऱ्या भाषेत, शब्दजाळ न करता, दबाव न घेता. तुम्ही शिक्षक असाल, शेतकरी असाल, शिक्षक असाल किंवा तुमच्या मातृभाषेत संगणक शिकू इच्छिणारा सामान्य माणूस असाल, तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. चला, डिजिटल जगात हा प्रवास सुरू करूया, जिथे थोडेसे ज्ञान हजारो दरवाजे उघडू शकते. हे KLR ट्रीचे कॉन्व्हर्स आहे. नमस्कार. नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पूर्वी कसं होतं, म्हणजे साक्षरता म्हटलं की फक्त अक्षरं वाचता येणं, लिहिता येणं पुरेसं होतं. हो, अगदी. पण आता काळ खूप बदललाय. आजकाल जर आपल्याला संगणक वापरता येत नसेल ना, तर ते एका अर्थी निरक्षर असण्यासारखाच आहे, नाही का? बरोबर. अगदी तेच. संगणक निरक्षरता हा आजच्या जगातला एक नवीन, काय म्हणतात त्याला, नवा प्रकार आहे निरक्षरतेचा. हो, हे खरंय. म्हणजे काही दशकांपूर्वी अक्षर ओळख पुरेशी होती, पण आता ह्या डिजिटल जगात संगणकाचं ज्ञान नसेल तर मोठी अडचण येते. हो, मोठी उणीव मांडली जाते ही. यालाच आपण संगणक निरक्षरता म्हणू शकतो, आणि ती खरंच एक गंभीर समस्या बनत चालली आहे. आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर, म्हणजे संगणक साक्षरतेच्या वाढत्या गरजेवर थोडं सविस्तर बोलूया. नक्कीच. आपल्या चर्चेचा आधार आहे एक माहितीपत्रक. त्यातले काही मुद्दे आपण बघणार आहोत. अच्छा. आपला उद्देश हा आहे की आजच्या जगात संगणक साक्षरता किती महत्त्वाची आहे आणि का आवश्यक आहे हे समजून घेणं. हो, हे गरजेचं आहे, कारण आपण बघतोय की नाही, आपलं रोजचं जीवन सगळं डिजिटल होत आहे. अगदी. किराणा मालाच्या खरेदीपासून ते सरकारी कामांपर्यंत सगळं काही डिजिटल होत आहे. आणि व्यवसाय तर पूर्णपणे अवलंबून आहेत आता ऑनलाईनवर. बरोबर. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीला संगणक वापरता येत नाही, ती व्यक्ती अनेक बाबतीत मागे पडू शकते किंवा मग इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हो, हे अवलंबित्व दिसतं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून. साधं वीज बिल भरायचं असेल किंवा रेल्वेचं तिकीट काढायचं असेल. बरोबर. दुसऱ्या कुणाची तरी मदत घ्यावी लागते. हो. आणि ह्याच्या उलट जी व्यक्ती संगणक साक्षर आहे, ती व्यक्ती स्वावलंबी बनते, स्वतंत्र होते. खरं. ऑनलाईन बँकिंग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्या माहितीपत्रकात सुद्धा यावर भर दिलाय. अच्छा. घर बसल्या बँकेची सगळी कामं करता येत आहेत, पैसे पाठवता येतात. म्हणजे केवळ वेळच वाचत नाही, वेळ तर वाचतोच, पण बँकेत जायचा त्रास वाचतो किंवा कॅशलेस व्यवहारांसाठी कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. हे एक प्रकारचं स्वतंत्रच आहे म्हणायला हवं. हो, आर्थिक स्वातंत्र्यच. म्हणजे आता असं म्हणता येईल की संगणक साक्षरता हे फक्त एक एक्स्ट्रा स्किल नाही राहिलंय. नाही, अजिबात नाही. ही एक मूलभूत गरज बनली आता. अगदी. दैनंदिन जीवनाची गरज. आणि आपण ज्या माहितीपत्रकाबद्दल बोलतोय ना, त्याची एक खास गोष्ट म्हणजे त्याचा दृष्टिकोन. ते प्रामुख्याने अशा मराठी भाषिकांसाठी तयार केलं गेलं आहे ज्यांना इंग्रजीचं ज्ञान मर्यादित आहे. अच्छा, म्हणजे संकल्पना मराठीतून समजावून सांगितल्यात. हो, सोप्या मराठीत. पण त्यात एक गोष्ट आहे. काय? महत्वाचे संगणकीय शब्द जे आहेत, जसे की डाउनलोड, लॉग इन, ऑनलाईन पेमेंट, ते इंग्रजीतच ठेवले आहेत. पण मग भाषेची अडचण पूर्णपणे दूर होते का? म्हणजे काही ना इंग्रजी शब्दच अवघड वाटू शकतात की नाही? हा मुद्दा बरोबर आहे. पण त्यामागचा विचार असा दिसतो की हे जे तांत्रिक शब्द आहेत ना, ते जगभर वापरले जातात. हो, हे खरंय. त्यांचे मराठी प्रतिशब्द तयार करण्यापेक्षा किंवा वापरण्यापेक्षा हे मूळ इंग्रजी शब्द जसेच्या तसे शिकणं अधिक व्यावहारिक ठरू शकतं, असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यामुळे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता, बरोबर, व्यापक डिजिटल जगात वावरणं सोपं होतं. हा एक प्रकारे भाषेची अडचण न येऊ देता तंत्रज्ञान शिकण्याचा मार्ग आहे. म्हणजे भाषेची मर्यादा आहे म्हणून तंत्रज्ञान शिकायचं नाही असं नाही. नाही, अजिबात नाही. योग्य पद्धत वापरली तर हे शक्य आहे. हा विचार महत्वाचा आहे. हा संगणक कौशल्य मिळवण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हो, नक्कीच. आणि हे आपल्याला एका पुढच्या महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. कोणता विचार? ज्या वेगानं जग डिजिटल होत आहे ते पाहता भविष्यात अजून कोणती कौशल्य डिजिटल ज्ञानावर आधारित अत्यावश्यक बनतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. डिजिटल माध्यमांचा वापर किती वाढतोय? हो, आणि मग त्याहून मोठा प्रश्न असा
की हे जे आवश्यक डिजिटल ज्ञान आहे ते प्रत्येकापर्यंत, मग त्यांची भाषा कोणतीही असो, आर्थिक परिस्थिती कशीही असो, त्यांच्यापर्यंत सहजपणे आणि परवडणाऱ्या दरात कसं पोहोचवता येईल. अगदी. यावर खरंच विचार करण्याची आणि काहीतरी कृती करण्याची गरज आहे. आज आपण काय शिकलो? संगणक शिक्षण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे, ही तर फक्त सुरुवात आहे. जर तुम्हाला हे आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार शेअर करा. पुन्हा भेटूया डिजिटल जगात